नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिनी फूड्समध्ये. सगळ्यात तुम्हाला नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आज बनवणार नारळी भात. तर मस्त एक नारळ फोडून खाऊन घ्यायचं आहे. कढईमध्ये मी 4 चमचे तूप घालून सगळे ड्रायफ्रूट भाजून घेणार आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये 5 लवंगा आणि 1 दालचिनीचा तुकडा मस्त परतून घ्यायचा आहे छानपैकी. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत 2 वाट्या गूळ आणि खवलेला नारळ. छानपैकी सगळं बारीक करून घ्यायचं आहे, सगळं गूळ वितळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत तांदळाच्या दुप्पट पाणी, वेलची पूड, मीठ आणि 1 तास आधी मी दुधामध्ये केसर भिजवून ठेवला होता, तो इथं घातलेला आहे. इथे मी आंबेमोहर तांदूळ घेतलेला आणि तो धुवून 1 तास मुरत ठेवला होता. तुमच्याकडे जो तांदूळ असेल तो तुम्ही वापरू शकता. ज्याचा भात चिकट होतो तो तांदूळ वापरायचा नाही आहे. तांदळाचं पाणी कमी झाल्यानंतर झाकण मारून वाफ काढून घ्यायची छानपैकी. आपला भात एकदम छान सुटसुटीत झालेला आहे. त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकून हलवून घ्यायचे. ड्रायफ्रूट शेवटला टाकायचे गॅस बंद करून, जेणेकरून ते कुरकुरीत छान लागतात खायला. अशा प्रकारे आपला नारळी भात तयार झालेला आहे.